नमस्कार, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं स्वातीज किचनमध्ये. तर गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन आहेत हे आणि झटपट बनवून तयार होतात. जसे आपण माव्याचे गुलाबजामुन बनवतात तसे छान फुलतात आणि मुलांना सुट्ट्या आहेत तर आता काहीतरी असं वेगळं बनवायलाच लागतं. तर त्यांना मैद्याचे गुलाबजामुन नसतील बनवायचे तर हे गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन नक्कीच ट्राय करा. तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला ही गुलाबजामुनची रेसिपी. तर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे गुलाबजामुनला आणि माव्याचे गुलाबजामुनसारखेच वाटतात हे आणि टेस्ट पण तशीच आहे. तर आपण बघूयात गुलाबजामुनला लागणारं साहित्य. तर 1 वाटी घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मिल्क पावडर आणि छोटा चमचा सोडा घातलेला आहे आणि चवीपुरतं थोडंसंच मीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि चाळून घ्यायचं आहे. चांगलं चाळून झालं की आपल्याला याच्यामध्ये 4 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हाताने चांगलं. हाताने एकजीव करून झालं की आपल्याला परत एकदा चाळणीने चाळून घ्यायचं आहे. याच्यामुळे आपल्या गुलाबजामुनला क्रॅक जाणार नाही आणि ही स्टेप नक्कीच करायची आहे सगळ्यांनीच. आणि आता यामध्ये बारीक रवा घालायचा आहे 2 चमचे आणि अर्धा कप दूध घेऊन चांगला गोळा मळून घ्यायचा आहे. आणि गोळा एकदम घट्ट नाही मळायचा आहे, सैलसर ठेवायचा आहे थोडा आणि 5 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत पाक बनवून घ्यायचा आहे. 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त 1 उकळी घ्यायची आहे आपल्याला. उकळी आली की गॅस बंद करायचा आहे. आता उकळी आलेली आहे, गॅस बंद करून घेऊयात. आता गुलाबजामुन बनवूयात. तर असेच गोल गोल गुलाबजामुन बनवून घ्यायचे. तुम्ही याला वेगळा आकार पण देऊ शकता. तर बघू शकता किती छान प्लेन होत आहेत गुलाबजामुन. तर असे सगळे गुलाबजामुन बनवून घ्यायचे. बघू शकता एक पण क्रॅक नाही आलेला आहे गुलाबजामुनला. तर आपण एकीकडे तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये छोटा एक गोळा घालून बघूयात तापलंय की नाही तेल. तर आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. तर आता थोडे गुलाबजामुन घालून घेऊयात आपण यामध्ये. एकदम जास्त नाही घालायचे कारण जास्त घातले तर आपलं तेलाचं टेम्परेचर एकदम कमी होईल आणि ते तेल पितील जास्त गुलाबजामुन. आणि गॅस कमीच ठेवायचं, सारखं हलवत राहायचं गुलाबजामुनला कमी गॅसवर, म्हणजे सगळीकडे छान कलर येतो. तर छान कलर आलेला आहे गुलाबजामुनला. आता काढून घ्यायचे. तर असे सगळे गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे. छान कलर आलेला आहे गुलाबजामुनला आणि आतमध्ये पण एकसारखे तळून झालेले आहेत. तर आता आपण पाक गरम करायला ठेवूयात. थोडीशी वेलची पूड घालायची आहे आणि गुलाबजामुन घालायचे पाक गरम झाल्यानंतर आणि असंच हलवायचं आहे 2-3 वेळा. गुलाबजामुनला चांगलं खालीवर करायचं आहे आणि गॅस चालूच ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचं आहे गुलाबजामुनला आणि नंतर झाकण ठेवून 1 तासभर ठेवायचं आहे, म्हणजे छान मुरतील गुलाबजामुन. तर आता झाकण ठेवूयात आणि 1 तासानंतर तयार आहेत गुलाबजामुन. थँक्यू.